आज आपण आहोत माळशिरस तहसील कार्यालयाच्या समोर. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत विशाखा राहुल वाघमोडे. आत्ताच त्यांनी संग्रामनगर जिल्हा परिषद गटासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मॅडम, काय सांगाल एकंदरीतपणे तुम्ही अपक्ष उमेदवार? नमस्कार, मी विशाखा राहुल वाघमोडे. अ, माझे वडील राहुल वाघमोडे हे कायम मोहिते पाटील कुटुंबियांच्या पाठीशी एकनिष्ठ राहिले, पण ऐन वेळेला उमेदवारी आम्हाला डावलून इतरांना देण्यात आली. त्यामुळे अपक्ष फॉर्म भरला आहे. एकंदरीतपणे तुम्ही कुठल्या पक्षातर्फे उमेदवारीची मागणी केली होती, तुम्हाला तिथून डावलण्यात आलं होतं? मोहिते पाटलांकडून शरद पवार गट तुतारी आणि आता तुम्ही अपक्ष हा उमेदवारी अपक्ष आहे अर्ज भरलेला आहे. आणि तुम्ही आता ठरवलेलंच आहे की अपक्ष हो, अपक्ष लढायचं? भरायचे. इतक्या वर्ष त्यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी ऐन वेळेला उमेदवारी डावललेली आहे. एकंदरीतपणे तुम्ही आता इतक्या तरुण आहे पाहता, निवडणुकीला सामोरे जात आहेत. काय दडपण आहे मनावर, कसं वाटतंय? दडपण असं म्हणजे नर्वसनेस आहे, पण दडपण असं काही नाही. पहिल्यापासून हे बघत आलेलं आहे सगळ्या बरं, गोष्टी. कशी असेल तुमची निवडणुकीची रूपरेषा, काय कसा असेल प्रचार, तुमचं विजन काय असेल? विजन तरुणांसाठी काम करणे, महिलांसाठी काम करणे विजन असेल. जे काही मतदारसंघातील रस्ते वगैरे असतील त्या. एकंदरीत तुमच्या मतदारसंघातील मतदारांची संख्या किती आहे? तुम्ही एकतर तुम्हाला प्रचारासाठी अगदी कमी कालावधी आहे, तुम्ही पोहोचाल तिथपर्यंत? हो, जनतेच्या मागणीतून हा फॉर्म भरण्यात आलेला आहे, त्यामुळे आता जनताच सर्व काही ठरवेल. एकंदरीतपणे तुमचा जर फॉर्म शेवटपर्यंत राहिला तर तुमची निवडणूक निशाणी जी आहे ती तुम्हाला पोहोचवायला एवढ्या दिवसात जमेल का ती? हो, लोकांपर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. आपण आता सांगितलं की मोहिते पाटील आपण समर्थक आहात, परंतु जर फॉर्म विड्रॉल करायची वेळ आली आणि जर जे गैरसमज आले ते निघले, त्यावेळेस तुम्ही तुमचा फॉर्म माघारी घेणार का? ते वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्याबद्दल. विकासाचे कोणते मुद्दे समोर घेऊन जनतेसमोर जाणार आहात? युवकांसाठी जे काही काम असेल, महिलांसाठी आणि जे मतदारसंघातले रस्ते वगैरे आहेत ते घेऊन आम्ही जनतेच्या समोर जाऊ. ठीक आहे. बापू चालेल. जिल्हा परिषद बापूंना तगडा अनुभव आहे. हो. बापूंनी काय चर्चा केली तुमच्याशी? हो, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच इथून पुढची सगळी वाटचाल असेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काय होईल ते. चालतंय. एकंदरीत तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.